वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। औरंगाबाद हायकोर्टानं अर्ज फेटाळलेला आहे। 3 दिवसांपासून अर्जावर सुनावणी सुरू होती। वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर औरंगाबाद हायकोर्टात 3 दिवस सुनावणी झाली आहे। यावेळी सरकारी पक्ष आणि देशमुख कुटुंबियांच्या वकिलांनी वाल्मिक कराडला जामीन मिळू नये अशी विनंती कोर्टाला केली होती। ही संघटित गुन्हेगारी असून केलेलं कृत्य ही नसल्याचं कालच्या सुनावणीवेळी कोर्टाला सांगण्यात आलं होतं। 3 दिवसाच्या सुनावणीनंतर कोर्टानं आज अर्ज फेटाळला। त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले परत एकदा की CDR रेकॉर्ड अवेलेबल नाही आहेत, ते त्यात डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट वाल्मिक कराडची या गुन्ह्यामध्ये नाही आहे। या अशा 2-3 मुद्द्यावर त्यांनी युक्तिवाद केला। तो युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाने ऐकून घेतला, पण तो फेटाळला आणि तुम्हाला जामीन अर्ज फेटाळला म्हणून सांगितलं। तुम्हाला आदेश हवा आहे की तो विड्रॉ करताय म्हणून त्यांनी एकदा त्यांच्या पक्षकारांकडून इन्स्ट्रक्शन घेण्यास सांगितले। त्यानंतर त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्हाला आदेश हवा आहे म्हणून जामीन अर्ज फेटाळण्याचा। कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे। महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा आम्ही न्यायव्यवस्थेवर, मुख्यमंत्री साहेबांवर, CID SITवर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकावर विश्वास ठेवून जे काय आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे।